ठिकाणी मान्यवर जिल्हाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज की कल्याण ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर अध्यक्षाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय गणेशाय धीमहि। ठिकाणी मान्यवर जिल्हाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज की कल्याण ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर Yeah.
अध्यक्षाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय गणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय गणेशाय धीमहि
अजून ते एवढ्या आजूबाजूला नाही वाटलं. आमच्या या आगरी आई आहेत, आगरी माऊली आहेत, कोळी माऊली आहेत, त्या काय कमी पडताय? नाही. तरुणांना नाचवतील इतकं छान करतात. त्या सगळ्यांना वरती बोलव, सगळ्यांना वरती बोलव. स्पेशली पिवळी साडी घातलेली, नऊवारी साडी घातलेली माऊली जरा वरती बोलव. या इकडे या सगळे. चढू शकता वरती. हा त्या चढून एकदा तुला साहेब. पण त्या व्यतिरिक्त अजून बाबाजी पाटील यांची ओळख काय, कोण सांगा? कोण आहेत बाबाजी पाटील? सांगा बरं, सांगा. बाबाजी पाटील कोण आहेत? म्हणजे बाबाजीच पाटील आहेत. पण मला हे सांगायला आपल्या सगळ्या डोंगरीकर, कल्याणकर, अर्थात ठाणेकरांना अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं की आता जरा हे सांगण्यात तुम्ही पण यावर प्लीज. बाबाजी सर प्लीज स्टेजवर या. बाबाजी पाटील प्लीज स्टेजवर या. बाबाजी सरांना कोणीतरी सांगा, ते बिचारा सगळ्यांचं स्वागत करण्यात मुंबई आहे, पाया पडतायत सगळ्या माऊलींच्या. आता जरा प्लीज स्टेजवर या. कसं काम करतायत सध्या? काय 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 भांगती उठून केला. आता तिथे आम्हाला फार्म हाऊसवर बोलवली. नंतर तिकडे आमच्या तिरकालीला दुर्गादेवीचे तिथे कार्यक्रम ठेवला. आणि आमच्या दुःखा सुखाला लग्नाला कुठे काही असू ते बाबाची चुकवत नाही. आणि असा माणूस विचारा कोणाला ह्या करता जरा जोरदार टाळायला पाहिजे. हा माऊली वय माझी 70 शाळा शिकणू परल्याला वय माझ्या कोऱ्या ना आमंत्र करतो आनंदीबाईचा पोऱ्या. हे देश गावाची शान नाही तुझा देऊल. या देश गावाची शान नाही तुझा देऊल. गरीबासो का श्रीमंत येतो सध्याचे चरणी. आमच्या बाबाची पाटलाचं नाव उगाचे परिणाम वया दिसता कोऱ्या ना रड्या. पिंगरी कशी आम्ही लहान असताना आमची लहान मुलं होती भावाटना. आमची आई शेतावर जायची, बाबा आमचा नांगऱ्या, दादा आमचा गोवारी. आम्ही रडू पाहिल्या पोरा समलाला. मग आई बोलाची अगं ये रे शालन कशाला जातं? शाळा शिकून तुला काय बिलाचं? तुला शेतकऱ्याच्या घरी दिली तर तुला शेतावर जेवण घेऊन जायला लागल, तुला शेणगोटा करायला लागल.
हा. माझ्या आनंदीबाई माऊली 3 आंड्याच्या तुरी पाण्याच्या वत होती. लांबण्यान पाणी ओरीत होती, लांबण्यान. आता कसं नळाचा पाणी, डायरेक्ट फिल्टरचा पाणी. हा. माझ्या आनंदीबाई 2-2, 3-3 दिवसाचं कपडं धुवायला द्यावाल्याच्या तल्यावर बसका बांधून जात होती. माझ्या आनंदीबाई 2-2, 3-3 दिवसाचा बसका बांधून सणाऱ्या का गोदऱ्या धुवायला तल्यावरचे तल्यावर जात होती. तल्यावरच्या तल्यावर जात होती. राजाजी मोरे साहेब यांचं इथे आगमन झाले. जरा जोरदार टाळ्यात आपण आमदार राजाजी मोरे साहेब यांचं इथे स्वागत करूया. जोरदार टाळ्या. खरं तर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे राजकीय क्षेत्रातला. पण राजाजी मोरे साहेब आज वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांच्या तर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आमदार राजाजी मोरे साहेब, खूप स्वागत तुमचं. मी त्यांना आसन होण्याची एक विचार केला तर सर्व कामा पुरुषांनीच का करायची, का करायची. महिलाही तीन गऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करायचा. पहिला पाऊल महिलाही टेकला. महिला कंडक्टर झाल्या, महिला शिस्टर झाल्या, महिला वकील झाल्या, महिला रिक्षा चालवायला लागल्या, महिला हरित कामा करायला लागल्या. सर्व कामा महिला करायला लागल्या. छान बोलताय, खरंच नंबर घ्या. इतक्या छान नाचल्या. मला एक गोष्ट आवडली बाबाजी सर, तुम्ही ऐकली की नाही मला माहिती नाही, पण
इच्छा पूर्ण कर ग बाई. मला काही नको द्या. माझ्या भावाची सगळ्या इच्छा पूर्ण केली. मला काय नको. माझी बहीण तिथंच नाही गे. माझी बहीण तिथंच नाही गे. आता तो डॉक्टरचा परत त्याला डॉक्टर इलाज करी. आता मी काय सांगू, कोणी बिबवा उरवला, कोणी निंबू उरवला, कोणी भावली तर 4 पोपट्या नको. मग माझे जवळ या, मी तुला बंदोबस्त करून दे. खर्च करायची हिंमत मी कर. बाया दिल्लीमध्ये. दे. लक्ष्मी तू दिल्लीमध्ये. दिलांपर्यंत दे. या सगळ्या जुन्या आठवणी असतात. मी जेव्हा या माऊलीला होतो, आमची खिडकाळी गावची ही माऊली आहे. मोरे साहेब जेव्हा होम मेडिसिनला आम्ही गेलो त्या वेळेला रात्री 1 वाजता पण नाचत होती. पाऊस एवढा पडत होता पण बाई काय फरक नव्हती. शेवटी मी थकलो पण ती नाचते आपली. कोण म्हणतात 2 महिने माने पाच ऑपरेशन झाला. तो सुद्धा विचार करतोय बाई अजून खाली थांब घेऊ नकोस. तुझी सगळ्यांना गरज आहे, तुझ्या आशीर्वादाची सगळ्यांना गरज आहे माऊली. इथेच थांब. एक भाकरीवाली माणसं कुठे गेली आपली? आली होती भाकरीवाली ताई. कुठे गेली ताई? माऊली इकडे थांबा. ये ताई. खरं सांगतो बाबाजी पाटील साहेब, महाराष्ट्रभरातून 18 पगड जातीची माणसं मुंबईकडे जाऊ. आपली पोटाची खळगी भरण्याकरता ही सगळी माणसं इकडे आली, पण त्यांना आपलंच करून आपल्या शेतात त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवस्था करणारा जो होता तो आगरी आणि कोळी बांधव होता. आणि आगरी कोळी बांधवांनी त्यांना आपल्या मुठीत धरलं, गाठीची धरलं, छातीशी लावलं, प्रेम दिलं. आणि म्हणून मुंबईत 18 पगड जाती ह्या राहू शकल्या, कारण तुमच्यासारखी माणसं, या मुंबईचा खरा राजा असणारी माणसं त्यांच्या पाठीशी उभी आहे. बरं मोरे साहेब, एवढ्या काही माणसं समजली आहेत आम्ही आगरी कोळी बांधव. अख्ख्या समुद्रावरती राज्य करणारा आगरी कोळी बांधव आहे. जमिनीवरती राज्य करणारा आगरी कोळी बांधव आहे. शेतामध्ये राबणारा, शेणाच्या गवऱ्या कापणारा आणि सोन्याचा घास बनवणारा आगरी कोळी बांधव आहे. या आगरी कोळी बांधवांनी खरी चव, समुद्राची खरी चव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात पोहोचवली तो आपला आगरी कोळी बांधव आहे. आज मुंबईत आल्यानंतर आगरी माणसाच्या हातचं जेवण जेवला नाही तर मुंबईची चवच कळली नाही. असं कळलं, असं इतकं आगरी बांधवांनी करून ठेवलं. बरोबर ना दादा? खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज ह्या आगरी कोळी बांधवांमधनं मला तर मोरे साहेब 2 मिनिटं तुम्ही उभे राहा, 2च मिनिटं उभे राहा. मी मोरे साहेबांना 20-25 वर्ष ओळखतोय. अतिशय कष्टानं सर्वसामान्य घरात जन्माला आलेला एक तरुण मुलगा समाजसेवेच्या ध्यासाने उभा राहतो आणि तुमच्या आशीर्वादाने आज आपला आमदार होतो. मला वाटतं मोरे साहेब तुम्ही आमदार आहात, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही आमदार झालो आहोत. त्या राजेशजी मोरे साहेबांच्या एकदा जोरदार करायला होऊ द्या. जोरदार करा. मोरे साहेब आज दिवस कर्मच आहे, तरी तुम्ही इथे आलेला आहात. धन्यवाद. एक ढोला गाणारा इथे आहे मला माहिती. मग दोघी आहे या, दोघी या, 2 माईक हा या ढोला गाणा या. त्यांच्याबरोबर मी पंढरपुरात देव माझा विठ्ठल, पंढरपुरात देव माझा विठ्ठल, ही केवरी देव उभा चंद्रभागेच्या समोर. आपल्या बाबाजी पाटलांनी त्याच्या समोर खुर्ची लावायला आणल्यात. देवाच्या आज्ञात नाही, बाबाजी पाटलांनी समोर खुर्ची लावल्यात. आवडी खुर्चीची रोपा उभी कोणी केली? या माझ्या बाबाजी पाटलांनी केली. या माझ्या बाबाजी पाटलांनी केली. बंद माझा हाऊसी लागल्या खुर्ची देवाच्या अंगणात. बंद माझा हाऊसी लागल्या खुर्ची देवाच्या अंगणात. पंढरपुरात
दुसरा पातो पालटीला माझ्या बाईची नावर चौथा पालो पालटीला विहिरी बाईची नावर तिसरा पालो पालटीला विहिरी बालाची नावर दोघी नावा सुधार झाली स्वागत. दीपेश पाटील त्याचबरोबर गोपीनाथ खरबे सर यांचं देखील इथे स्वागत करावं. हार्दिक स्वागत. मी तुमच्यापर्यंत प्रत्येकाकडे येऊन पाया पडू नाही शकत, म्हणून मी इथूनच सर्वांना मनापासून आभार मानतो की तुम्ही एका आमच्या पाटील कुटुंबियाच्या छोट्याशा निमंत्रणावरती एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तर त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या होण्यास गरजेचं आहे. सर्व सदस्यांना पुढे आमंत्रित करतो की आपल्या आलेल्या आजी आजोबांचं आपण एका गुलाबाचं पुष्प देऊन आपल्याला सर्वांचं स्वागत करायचं आहे. तर सर्व बीके फाउंडेशनच्या माझ्या टीम मेंबर्सनी कृपया करून पुढे यावे. मुख्यमंत्री धडाडीचे कार्यकर्ते माननीय श्रीमान एकनाथ शिंदे साहेब तसेच त्यांचे सुपुत्र आपले आदर्श सांसद आदर्श मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार श्रीकांत शिंदे, आपल्या कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे साहेब तसेच रमाकांत मडवी असतील, गोपालजी लांडगे असतील आणि माझे वडील बाबाजी बाला पाटील यांच्या कार्याची जी पद्धत आहे त्या कार्याच्या पद्धतीमध्ये विकासासोबत त्यांनी समाजासाठी अनेक असे ऋणानुबंध संबंध जपलेले, त्यातीलच आमचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि असंच आम्ही एका दिवस मी माझे वडील माझा बंधू शुभम पाटील बसलेलो होतो आणि मी वडिलांना बोललो की पप्पा, आपण महिलांसाठी अनेक असे कार्यक्रम राबवत असतो, आपण आजी आजोबांसाठी सुद्धा असं एक काहीतरी कार्यक्रम राबवूया. तर पप्पांनी काही विचार न करता लगेच मला पूर्ण फ्रीडम दिलं आणि माझ्या बंधू शुभमच्या सहाय्याने आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजित केला. तर त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. जय शिवाजी, हर हर भारत माता की. आजच्या या बीके फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या आदरणीय ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आणि आदरणीय नेते सन्माननीय बाबाजी शेठ पाटील यांच्या माध्यमातून असलेला हा आजी आजोबा स्नेह संमेलन. खरं तर बाबाजी शेठ मी पहिल्यांदाच बघतो आजी आजोबा स्नेह संमेलन आणि बघितल्यानंतर मला माझ्या आईची आठवण झाली, माझ्या बहिणीची आठवण झाली. तर आपल्या या आई आणि बहीण नाचत होती आपल्या कोळी गीतावर. ही आपली आगळी संस्कृती आणि खरं तर नाचायला पण पाहिजे, नाचल्याशिवाय काय जमणारच नाही. मला नाही वाटत इथली कोणी लोक नाचत नसतील म्हणून. आणि असा हा अतिशय चांगला सुंदर असा कार्यक्रम. माझ्या आईला काहीतरी माझं देणं लागतं, माझ्या बहिणीला माझं काहीतरी देणं लागतं, माझ्या वडीलधाऱ्यांना काहीतरी देणं लागतं. या अनुषंगाने आजचा हा अतिशय चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम बाबाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून, मग बाबाजी शेठ असतील, धनाजी शेठ असतील, ज्ञानेश्वर शेठ असतील, त्यांचे चिरंजीव आकाश, शुभम असे संपूर्ण कुटुंब आपल्या या इथल्या लोकांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या महिलांसाठी, आपल्या आजी आजोबांसाठी आणि आपण सतत काहीतरी केलं पाहिजे. या अनुषंगाने हा संपूर्ण कुटुंब सतत लोकांच्या
सुखदुःखात धावत असत. मी जेव्हा लहान कार्यकर्ता होतो काँग्रेसचा, तेव्हा बाबाजीच्या घरी आम्ही पुंडलिक मातेसाहेबांबरोबर यायचो. तर त्यांचे तेव्हा जिव्हाळ्याचे संबंध, बाबाजीचे वडील तेव्हा चेअरमॅन होते बँकेचे, आणि मग काय कामासाठी आम्ही इथे येत असत. आणि तेव्हापासून या कुटुंबाला आम्ही पाहत आलेलो आहे. आज अतिशय चांगला कार्यक्रम, आणि हा कार्यक्रम खरं तर सोडू नये. आज माझी मुंबईला 1 वाजता बैठक आहे, पण आजी आजोबांना भेटल्याशिवाय जायचं नाही आज मनापासून ठरवलं होतं. म्हणून आज मी तुमच्या प्रेमाखातर आज इथे थांबलो. अतिशय चांगला असा कार्यक्रम. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, कोणाची नावं घेत नाही, पण आमच्या डोंबिवलीमधील ज्येष्ठ माझे सहकारी, माझे सल्लागार असे आमचे गोविंद टावरे साहेब आणि सर्वच मंडळी मान्यवर आणि सर्व बसले इथे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ. अतिशय असा हा लाडका कार्यक्रम. मगाशी आकाशने सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेसाहेब कशा प्रकारे काम करतात. त्याचप्रमाणे या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब कशा प्रकारे काम करतात. सतत न सतत लोकांच्या सहवासात कोणी अडचणीत आला असेल तर त्याच्याकडे धावणारे, काही कुठे कोणाला गरज पडली असेल तर धावणारे, असा हा एकनाथ शिंदेसाहेब लोकांशी जवळीक असलेला आपला हा नेता. आणि मग लाडक्या बहिणी, आम्हाला सर्वांना माहीत आहे की 1 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शन झाल्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी या महायुतीवर प्रेम केला आणि न भूतो न भविष्य असा विजय संपादित केला. त्यांचा संपूर्ण श्रेय असेल तर या संपूर्ण लाडक्या बहिणींचा, लाडक्या आईंचा. आणि आता आलेल्या महापालिकेचे इलेक्शन, कधी या इलेक्शन लागणार, ठाणे महापालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, मी आवर्जून सर्व माझ्या आया बहिणींना, माझ्या आजी आजोबांना, माझ्या ज्येष्ठांना, माझ्या तरुणांना एवढं सांगू इच्छितो की जसं तुमच्यावर बाबाजी प्रेम करतो, त्याचं संपूर्ण कुटुंब प्रेम करतो, तसं या पुढच्या वेळेलाही बाबाजी आणि त्याच्या संपूर्ण सहकार्यांवर असाच प्रेम राहावा आणि ठाणे महानगरपालिकेवर हा भगवा झेंडा फडकावा असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. ना आज मला बोलवलं, माझा सत्कार केला बाबाजी, तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मोठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील बंधू काटा संभाली घडलाचा, पाटील बंधू काटा संभाली घडलाचा. बहिणींच्या भावीसाठी गेला तो पनवेलच्या बाजाराला, बहिणींच्या भावीसाठी गेला तो पनवेलच्या बाजाराला. देसाई गावामध्ये बाग काय लाविला गुलाबाचा, देसाई गावामध्ये बाग काय लाविला गुलाबाचा. असं माझा पाटील बंधू काटा संभाली घरलाचा, असं माझा पाटील बंधू काटा संभाली भरलाचा. या बहिणींच्या खुशीसाठी बोलवल्या हॉटेला खायासाठी, बहिणीच्या खुशीसाठी बोलवल्या खायाला हॉटेला. हॅलो, ज्याची खावा पोली त्याची वाजवावा टाळी. एक रांग लागो ना, पाठीमागे उभ्या आहेत त्या जरा पुढे या ना, अशा मध्ये रांगेत. शुभम दादा नातू आपल्या आजीच्या नातू पण तुम्हाला इथे म्हणताय हा बरे तरी माऊली अजून उभी आहे. आणि चंदनाचं पाटू चंदनाचे पाटावरी सापडून पाटू शेले दूर पाटू शेले सापडीने
बसला वानुवेळोराय बापाचा लाडका मानू शिरविला बसला बाई मावांचा लाडका मिरची पेशल कुरीची त्या शुभमच्या आजीला मिरची आणि खुर्ची की या प्रभागाचं नगरसेवक पद हे बाबाजी पाटील साहेबांकडे यावं यांची इच्छा आहे. हात असे आता थरथर ठेवा आणि एक आवाज आहे, एकच आवाज द्यायचा. थोडा ऐकू मिळेल, रिवर्ब मिळेल. श्री 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 श्रीमान वेदी प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपादक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की. हा आवाज लक्षात ठेवा. आज बीके फाउंडेशन आणि शिवसेना देसाई शील दिवा विभागाच्या माध्यमातून आपण आज आजी आजोबा स्नेहसंमेलन आणि त्यांचा मान सन्मान हा कार्यक्रम उपस्थित केला आहे. त्या कार्यक्रमाला नुकतेच मंत्रालयात मीटिंग असल्या कारणाने या भागाचे आमदार आदरणीय राजाजी मोरे साहेब उपस्थित होते, परंतु ते मीटिंगच्या निमित्ताने त्यांचं भाषण ऐकून त्यांनी रजा घेतलेली आहे. तसेच या कार्यक्रमाला रमाकांतजी मळवी जे ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना देवाशीर विभागाचे अध्यक्ष सुद्धा उपस्थित होते, परंतु आजच ठाणे महापालिकेची आरक्षणाची लॉटरी असल्या कारणाने ते सुद्धा त्यांचा मान सन्मान घेऊन रजा घेतलेली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील आमचे राही फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे व्यायी गोविंदजी ठाकरे साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले होते. ते सुद्धा काही कामानिमित्ताने त्यांचा मान सन्मान घेऊन त्यांनी रजा घेतलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आपले ठाकूर सर असतील, सुखदेव महाराज असतील आणि आमचे सर्वच या भागातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी, तसेच या विभागातील माझे सहकारी दिपेश पाटील असतील, विष्णू कोटकर असतील, लोहिदास म्हात्रे असतील आणि सर्वच या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. कैलास जयंतरकर आहेत. सर्वांची नावं घेऊ शकत नाही, परंतु सर्वच माझे आदरणीय इथले प्रतिष्ठित नागरिक, आमचे आजी आजोबा, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला, आमच्या आई, आमची मावशी, शिलची मावशी सुद्धा आमची आहे. आज त्यांचे वय सुद्धा 94-95 वर्ष चालू आहे. सर्व आमच्या बीके फाउंडेशनच्या आमंत्रणाला मान देऊन आपण सर्व उपस्थित राहिल्यात. आपलं सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. नुकतीच दिवाळी झालेली आहे, दीपावलीच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा मी पाठवलेल्या आहेत आणि आता पण दीपावलीच्या शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम राबवण्याचं कारण एकच आहे की आमचे आजी 13/2/1973 साली, म्हणजे आम्ही खूप लहान होतो असताना तेव्हाच वारले. आमचे आजोबा 92 वर्षाचे असताना 13/6/2007 ला वारले. आमचे वडील 9/4/2008 ला वारले. म्हणजे आमचे आजी आजोबा नाही आहेत, म्हणून हे सर्व आजी आजोबा आमचे आहेत एक आज गृहीत धरतो. याचं कारण एकच आहे की आम्ही पाटील कुटुंबियांनी, म्हणजे आमचे भाऊ ज्ञानेश्वर असतील, धनाजी असेल, ज्ञानेश्वरचा प्रोग्राम खाटूश्यामला पहिला ठरवलेला होता, त्यामुळे ते आज अनुपस्थित आहेत. परंतु धनाजी असेल किंवा आमचे सर्व पाटील कुटुंबीय असतील आणि बीके फाउंडेशनचे जवळजवळ 100 सभासद आहेत, तर ते सर्व सभासदांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण उपस्थित करत आहोत.
याचं कारण एकच आहे की समाजामध्ये आपले आजी आजोबा असतील त्यांचा कुठंतरी मान सन्मान व्हायला पाहिजे. महिलांचा अनेक कार्यक्रम आपण लावत असतो, हजारो महिलांची तिथे उपस्थिती असतो, परंतु आजी आजोबा कार्यक्रम लावायचा कल्पना आपले आकाश पाटील, शुभम पाटील असतील, रोहित, सौरभ आणि सुयोग यांची होती. आणि म्हटलं चला या निमित्ताने का होईना आपण एक दिवाळी निमित्ताने एक गेट टुगेदर म्हणजे जेवणाचा प्रोग्राम आणि तुमचा मान सन्मान या उद्दिष्टाने आपण हे करत आहोत. अनेक कार्यक्रम आपण राबवत असतो. कितीतरी समाजातील लोकांना माहिती आहे की बाबाजी दादांनी कुठेही आमच्या माता भगिनींना आमंत्रण केले किंवा बंधवांना आमंत्रण केलं तर नक्कीच येतात. एवढी जनता एकत्र करायची ही साधी गोष्ट नसतं, परंतु हे करण्याचं उद्दिष्ट एकच आहे की आपला कुठेतरी मान सन्मान व्हावा, आपल्या घरात सुद्धा आपला मान सन्मान व्हावा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती आहे का दादा इकडे बोलून सुद्धा तुमचा मान सन्मान करतात, आमचे बंधू असतील किंवा आमची मुलं असतील हे नक्कीच तुमचा मान सन्मान करतील अशी मी अपेक्षा करतो. आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. आपल्या काही अडीअडचणी असतील पुढे सुद्धा तुम्ही कधीही मला एक फोनवर फोन करा, मी तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतो आणि पुढे सुद्धा राहील. ती ताकद देण्यासाठी तुम्ही सुद्धा देवाकडे प्रार्थना करा की आम्हाला सुद्धा दीर्घायुष्य लाभो आणि जेणेकरून तुमची सेवा आमच्या हातून घडो अशी मी अपेक्षा करतो. आमच्या विधवा माता भगिनींचं दरवर्षी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मी निवडून आल्यानंतर 2017 पासून आज 9वा वर्ष आहे. आपण दरवर्षी जवळजवळ 705 फॉर्म भरत असतो आणि महापालिकेच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना पेन्शन मिळत असतो. यावेळी आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आताचे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली त्याच्या माध्यमातून अनेक माझ्या माता भगिनींना याचा लाभ मिळत असतो. परंतु 60 वर्षाच्या वरती विधवा माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिका हे याचा लाभ दरवर्षी देत असतो आणि आपण त्याचा फॉर्म भरत असतो. यावर्षी सुद्धा परवा 6 तारखेला ही योजना चालू झालेली आहे. मी माझ्या माता भगिनींना सर्वांना विनंती करतो की ज्यांना फॉर्म भरायचे असतील त्यांना आपल्या ऑफिसमध्ये फॉर्म पण उपलब्ध आहेत, फक्त तुम्ही पेपर घेऊन या. 6 तारखेपासून 21 तारखेपर्यंत आहे. आपण नक्कीच त्याचा फायदा घेत असतात आणि दररोज आज जवळजवळ 50-100 महिला दररोज उपस्थित असतात आणि फॉर्म भरत असतात. तसेच हँडिकॅप म्हणजे अपंग असतील त्यांचे सुद्धा फॉर्म कालपासून चालू झाले, त्यांनी सुद्धा या योजनेचा फायदा घ्यावा. माझ्या माध्यमातून अनेक बँकेच्या योजना असतील किंवा गाड्यांचे लोन असतील त्याचे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करत असतो आणि त्याचा फायदा जवळजवळ समाजातील सर्व लोक घेत असतात. नक्कीच तुम्हाला कुठे काही अडचण असेल मला हाक मारा, मी तुमच्यासाठी जरूर उभा आहे. आपण हा प्रोग्राम उपस्थित केलेला आहे, हा लवकरच संपवण्याच्या मार्गावर आहे. आता आपल्या बीके फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून प्रत्येकाचा मान सन्मान मिळणार नाही, त्याला गिफ्ट दिली जाणार आहे आमच्या वतीने. आणि त्याच्यानंतर जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला आहे. जेवणामध्ये नॉनव्हेजचा सुद्धा जेवण आहे आणि व्हेजसुद्धा जेवण आहे. व्हेजचं जेवण पाठीमागच्या साईडच्या गार्डनमध्ये आहे, नॉनव्हेजचं जेवण इथे आहे. नॉनव्हेजमध्ये चांगल्या प्रकारे आपण आगरी समाजाची सुटी बोलतो ती सुटी बनवलेली आहे. बटर चिकन, त्याच्यानंतर बिर्याणी, जे पाहिजे ते चांगला स्वाद आपल्या हॉटेलच्या माध्यमातून आमचे सर्व बीके फाउंडेशनचे मेंबर असतील किंवा या हॉटेलचे सर्व वेटर असतील, कुक असतील, त्यांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला जेवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्याचा नक्कीच स्वाद घ्याल अशी मी अपेक्षा करतो. या आपल्याकडे आजच्या तारखेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा आपण आमंत्रित केलं होतं, परंतु तुम्हाला माहिती आहे की निवडणुका परवा दिवशी लागल्यामुळे साहेब आज बाहेर आहे ना, आता सैन्य सुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे या कार्यक्रमाला कुठेही पक्षाचा स्वरूप देता येणार नाही हे तिकडून पण सांगितलं आहे. म्हणून छोटे खाती आपण हा कार्यक्रम आज करत आहोत. आपण सर्व उपस्थित राहिल्या त्याबद्दल आभार. आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा आदरणीय श्रीकांत शिंदे असतील, या आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार, त्यांचंसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला आज पाठिंबा आहे. मी पूर्वी राष्ट्रवादीत होतो, परंतु वार्ड चेंज झाल्यामुळे आणि आपल्या समाजातील आपल्या मतदारसंघातील अनेक लोकांनी मला बोलवून सांगितले की दादा सत्तेबरोबर चालणं गरजेचं आहे, म्हणून आपण मागच्या 2.5 महिने अगोदर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्याला सांगायची की आवश्यकता नाही, आपल्याला सर्वांना सुद्धा माहीत आहे. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय श्रीकांत शिंदे असतील, आदरणीय आमदार राजेशजी मोरे असतील, गोपालजी लांडगे असतील, रमाकांतजी मळवी असतील आणि आमचे तमाम शिवसैनिक असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला या प्रभागाचं काम करण्याच्या उद्दिष्टाने आपण हे पाऊल उचलत आहोत.
या प्रभागातील अनेक कामं केलेली आहेत आणि अनेक कामं प्रलंबित आहेत. ती प्रलंबित कामं करण्यासाठी पुन्हा एकदा मला उभा राहण्याची चान्स तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करतो. आपण सर्व तिथं उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद देतो. आता आपल्याला सर्वांचा आदर सन्मान करण्यात येईल आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची गडबड न करता रांगेने जाऊन जेवण घ्यायचं आहे. कुठे काही अडीअडचण असतील किंवा आमचे अपंग असतील किंवा जास्त वयोवृद्ध असतील त्यांनासुद्धा बसण्याची तो व्यवस्था केलेली आहे. त्यांनी बसून त्यांनासुद्धा आमचे वेटर किंवा आमचे BK फाउंडेशनचे मेंबर जागेवर जेवण देतील. ज्यांना ज्यांना घेता येईल त्यांनी बुफे लावलेले आहेत 4, त्याचा आपण लाभ घ्यायचा. पण शांतताप्रिय कार्यक्रम तुम्ही सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद आणि शांततेने सर्व मानसन्मान होईल आणि जेवण होईल. आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू. आणि मला तर वाटतं की हा कार्यक्रम आज आपण सांगायचं नरेश दादा आमचे कीबोर्डवरचे, तबल्यावर साथ, अनेक कार्यक्रमांना नरेश दादा तुम्ही नेहमी अमेरिका आणि तिकडेच असता पण आज आम्हाला इकडे लाभलात. आस्वाद घ्या, गाण्यांचा आस्वाद घ्या. मला वाटतं की स्वातीताई, पंचेश दादा, हेमंत दादा उभय ठेविले हात गटीवर, उभय ठेविले हात गटीवर, पुतळा चैतन्याचा राजा राजा मंडळीचा, राजा राजा मंडळीचा, राजा राजा मंडळीचा. माळ
सगळेजण हात वर करून बाबाजी पाटील यांच्याकरता सगळेजण आपल्या समाजाकरता हात वर करून टाळ्या वाजवा. फुगडी घालणाऱ्या कोण होत्या मगाशी? दोघी जणी होत्या. ही तिकडे या. फुगडी घालणाऱ्या दोघी जणी या भाऊ चालतं या भाऊ या अजून पाहिजे फुगडी घालणाऱ्या. या विठूचा सगळे या विठूचा
वा जरा काय राहू दे. मला सांगा कुठे जाऊ नका इकडे
सूर्याचा मदनाची कशा सोबते मायाच्या देशात रंगताच्या माया आहे रोमाग मजा आहे रोमाग शाकाहारी जेवणाची व्यवस्था पाठीमागे आहे. शाकाहारी जेवणाची